की हातात फोन घेऊन बसले होते ज्यावेळेस विड्रॉल करायचा शेवटचा दिवस होतो की आम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन, पालकमंत्र्यांचा फोन अशा अपेक्षेने बसले होते अशा पद्धतीने. तुम्ही पत्रकारांनी सगळीकडं प्रसारण दाखवलेलं आहे. आमच्या विरोधी पक्षातल्या नेते मंडळींचे संभाषण दाखवलेले आहेत. त्यामुळं तुम्हीच क्रॉस व्हेरीफाय करा पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट काय आहे आणि जो कोण नाव घेतलं तुम्ही त्या व्यक्तीचं त्याचं स्टेटमेंट काय आहे. मग दोघांची विरुद्ध दिशेची स्टेटमेंट आहे. म्हणाले देवेंद्र फडणवीसांना ज्या कुटुंबाने दगा दिला त्यांना आम्ही आशीर्वाद. मी माझ्या पक्षाचा प्रचार करतोय. माझ्या मतदारांना माझ्या जिल्ह्यात काय विकास होणार आहे हे सांगतोय. त्यांनी ते सांगावं. काय तुम्हाला उभा करण्यासाठी काय प्रयत्न केले? मी याच्यापूर्वी अनेक वेळा बोललेलो आहे आणि उघड उघड बोललेलो आहे. काय मदत केली हे जाहीरपणाने सांगितले आणि ते जाहीर आभारही मानले. या उत्तम जानकरांबाबत आपण म्हणाला होतं की घरातली भांडणं घरात मिटली का घरात? मी का सांगू कशी मिटली आणि काय मिटलं का नाही ते दिसल तुम्हाला. हिंमत नाही केली. चार 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 वेळा संपलेल्या व्यक्तीवर मी बोलत नाही. खरं तर पालकमंत्री काल भाषणामध्ये असंही म्हणाले मी या जिल्ह्याचा पोस्टमॅन आहे. तुमच्या सगळ्या तुमचे मदत घेतली मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतो. तिथून जर मला आदेश आले की कार्यक्रम करायचा तर मी एखाद्याचा कार्यक्रमही करतो आणि कोणाचा कार्यक्रम लावायचा असेल तर त्याचा कार्यक्रम करतो. ते पालकमंत्री आहेत का पोस्टमन आहेत हे त्यांनी ठरवावं.